आणि आता आपण थेट पुण्यात जाणार आहोत। बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव हे वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे आणि आता त्या ठिकाणी अवघ्या काही मिनिटांमध्ये अंत्यसंस्कार पार पडणार आहेत। आपण थेट जाऊयात पुण्यात। तेव्हा पुण्यातले हे दृश्य आपण पाहतोय। बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। अगदी काही मिनिटांमध्ये पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील। बाबासाहेब पुरंदरे यांचं सकाळी 5:07 पंडित दीनानाथ मंगेशकर रुग्णालयामध्ये निधन झालं आणि आता अवघ्या काही मिनिटांमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। बाबासाहेब पुरंदरेंवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आणण्यात आलेलं आहे। अंत्यदर्शनासाठी मोठी गर्दी होती आणि बाबासाहेबांना निरोप देण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी देखील मोठ्या संख्येनं पुणेकर जमल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। ही थेट दृश्य आपण वैकुंठ स्मशानभूमीच्या बाहेरची पाहतो आहोत। मोठ्या संख्येनं पुणेकर नागरिक बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी स्मशानभूमीच्या बाहेर गर्दी करताना आपल्याला पाहायला मिळतात। बाबासाहेब पुरंदरेंनी संपूर्ण हयात छत्रपती शिवाजी महाराजांचं जीवन कार्य या महाराष्ट्राच्या मातीला, देशातल्या सगळ्या लोकांना जाणता राजा या महानाट्याच्या माध्यमातून समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि हाच प्रयत्न करणारा लेखक, दिग्दर्शक, व्याख्याते, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत। त्यांचं पहाटे निधन झालेलं आहे। अगदी काही वेळात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। ही पुण्यातली थेट दृश्य आपण पाहतोय। अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी गोळा झालेला आहे। लोकांची गर्दी बाबासाहेब पुरंदरे यांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाबासाहेबांनी संपूर्ण हयात लेखन केलं, हजारो व्याख्यानं केली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचं कार्य समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आणि शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत। त्यांचं सकाळी निधन झालंय। त्यांचं पार्थिव आता वैकुंठ स्मशानभूमी या ठिकाणी आणण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी परिसरातली जय महाराष्ट्रावर आपण पाहतो आहोत। अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये पाहायला मिळतोय। ही ताजे दृश्य, थेट दृश्य आपण जय महाराष्ट्रावर पाहतो आहोत। बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते। बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव हे वैकुंठ स्मशानभूमीमध्ये आणण्यात आलेलं आहे। ही थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतो आहोत। पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी परिसरातली ही दृश्य। स्मशानभूमी परिसरामध्ये बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव आणण्यात आलेलं आहे आणि ही शेवटचा निरोप देण्यासाठी, अंतिम दर्शनासाठी मोठा जनसमुदाय पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। विविध ग्रंथांचं लेखन बाबासाहेबांनी केलं, हजारो व्याख्यानं, त्या व्याख्यानांच्या माध्यमातून शिवचरित्र समजावून सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केला। बाबासाहेबांची शिवशाहीर म्हणून ओळख आहे। मराठी साहित्यिक, नाटककार, इतिहास संशोधक अशी त्यांची ओळख आहे। शिवकालाचा सखोल अभ्यास बाबासाहेबांनी केलाय। राजा शिवछत्रपती या ग्रंथाचं लेखन केलं। जाणता राजा या महानाट्याची निर्मिती त्यांनी केली। 2015 साली महाराष्ट्र भूषण हा पुरस्कार त्यांना मिळाला। जानेवारी 2019 मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलं। शिवचरित्रावर देश विदेशामध्ये 12,000पेक्षा जास्त व्याख्यानं त्यांनी केली। इतकंच नाही तर दादरा नगर हवेली या
मुक्तीसंग्रामात त्यांचा सहभाग होता. बळवंत मोरेश्वर उर्फ बाबासाहेब पुरंदरे असं त्यांचं परिचित नाव. 1922 साली त्यांचा जन्म झाला आणि बाबासाहेबांची शिवशाहीर म्हणून संपूर्ण देशात ओळख आहे. ते उत्तम वक्ते आहेत, उत्तम लेखक आहेत, उत्तम संशोधक आहेत. राजा शिवछत्रपती या ग्रंथाचं त्यांनी लेखन केलं. जाणता राजा हे महानाट्य, या महानाट्याचे निर्माते, दिग्दर्शक आणि अत्यंत महत्त्वाचं असलेलं हे नाटक. बाबासाहेबांना महाराष्ट्र भूषण, पद्मविभूषण या पुरस्काराने देखील गौरविण्यात आलं. बाबासाहेबांचं सगळं कार्य हे प्रेरणा देणारं आहे. शेवटच्या क्षणापर्यंत बाबासाहेबांनी अगदी तळमळीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा प्रसार करण्यासाठी काम केलं. ते शेवटपर्यंत कार्यक्षम होते. शिवरायांचा इतिहास जागवणारे शिवशाहीर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालेलं आहे आणि आता त्यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये आणण्यात आलंय. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अगदी काही वेळात अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय जमलेला आहे. शिवरायांचा इतिहास जगणारे, शिवरायांचा इतिहास सांगणारे, शिवरायांचा इतिहास समजावणारे शिवशाहीर, शिवचरित्रकार बाबासाहेब पुरंदरे आज आपल्यात नाहीत. बाबासाहेबांच्या जाण्यानं अनेकांना दुःख झालं, अनेकांनी शोक व्यक्त केला. प्रतिक्रिया देताना अनेकांचे डोळे पाणावले होते, अश्रू अनावर झाले. डबडबल्या डोळ्यांनी बाबासाहेबांना शेवटचा निरोप देण्यासाठी हजारो लोक, मोठा जनसमुदाय वैकुंठ स्मशानभूमी परिसराच्या बाहेर आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी काही वेळात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. सर्वच क्षेत्रातील मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण केली गेली आहे. पहाटे 5:07 बाबासाहेबांचं निधन झालं. बाबासाहेब पुरंदरेंना अखेरचा मानाचा मुजरा, अखेरचा निरोप देण्यासाठी हे सगळे लोक मोठ्या संख्येनं पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी परिसराच्या बाहेर जमलेले आहेत. शासकीय इतमामात बाबासाहेब पुरंदरे यांना श्रद्धांजली अर्पण केली जाणार आहे आणि शेवटचा निरोप दिला जाणार आहे. बाबासाहेब पुरंदरे यांच्या जाण्यानं मोठी पोकळी निर्माण झाली आहे. मान्यवरांकडून श्रद्धांजली अर्पण केली जाते. महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीचा साक्षीदार हरपला असं उपमुख्यमंत्र्यांनी म्हटलं. एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलेली आहे. असा शिव आराधक शोधून सापडणार नाही असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय. तर इतिहास आणि संस्कृती विश्वात मोठी पोकळी निर्माण झाल्याचं पंतप्रधानांनी म्हटलं. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं एका युगाचा अंत झाल्याचं अमित शहा यांनी म्हटलेलं आहे. महाराष्ट्राच्या प्रदीर्घ वाटचालीचा साक्षीदार हरपला, एक अध्याय काळाच्या पडद्याआड गेला असं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलेलं आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालंय. पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. अगदी काही वेळात बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये दाखल झाल्याची माहिती आहे. त्यांच्यासाठी प्रार्थना केली जाते. बाबासाहेब पुरंदरेंना अखेरचा निरोप देण्यासाठी वैकुंठ स्मशानभूमी परिसराच्या बाहेर मोठी गर्दी, मोठा जनसमुदाय. पर्वतीच्या पायथ्यापासून बाबासाहेबांचं पार्थिव रुग्णवाहिकेच्या माध्यमातून वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत आणण्यात आलं. सध्या त्यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत आहे आणि अगदी थोड्या वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. बाबासाहेबांचं पार्थिव सध्या वैकुंठ स्मशानभूमी परिसरात आणण्यात आलेला आहे. शासकीय इतमामात
अंत्यसंस्कार केले जातील. संपूर्ण तयारी पार पडलेली आहे. बाबासाहेबांवर आठवड्याभरापासून रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि सकाळी त्यांचं निधन झालंय. 5:07 त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे. सध्या शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार अशी माहिती मिळते. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात पहाटे निधन झालं. बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय एकत्रित आल्याचं पाहायला मिळतंय. वैकुंठ स्मशानभूमीच्या बाहेर लोक मोठ्या संख्येनं जमलेले आहेत. अगदी थोड्या वेळात शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जातील. शिवरायांचा इतिहास जगणारे, शिवरायांचा इतिहास सांगणारे, शिवरायांचा इतिहास समजावणारे शिवशाहीर, शिवचरित्रकार आज आपल्यात नाहीत. पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला आणि जगाचा निरोप घेतला. आता अगदी काही वेळात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते आहे. शिवभक्त बाबासाहेब पुरंदरे यांच्या निधनानं प्रत्येकाला धक्का बसलाय. शिवछत्रपतींचं अलौकिक कार्य शिवचरित्राच्या माध्यमातून बाबासाहेबांनी घरोघरी पोहोचवलंय. त्यांचं जीवन हे छत्रपतीमय झालं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांमुळेच महाराष्ट्र झाला याची जाणीव त्यांनी आजच्या पिढीला करून दिली होती. आणि आयुष्यभर छत्रपतींच्या विचारांचा वारसा जपणारे, वारसा सांगणारे शिवचरित्रकार आज आपल्यात नाहीत. त्यांनी पहाटे अखेरचा श्वास घेतला. अगदी शेवटच्या टप्प्यापर्यंत छत्रपतींसाठी मोठं कार्य ज्यांनी केलं त्या बाबासाहेब पुरंदरेंचा आज पहाटे देहांत झाला. सध्या वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये महापौर मुरलीधर मोहोळ, खासदार गिरीश बापट आणि अन्य मान्यवर मंडळी उपस्थित आहेत. शासकीय इतमामात बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर अंत्यसंस्कार होतील. आठवड्याभरापासून बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरू होते आणि आज सकाळी पहाटे 5:07 बाबासाहेब पुरंदरे यांनी अखेरचा श्वास घेतला. 8:30 वाजता त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी पर्वतीच्या पायथ्याशी त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आलेलं होतं आणि आता पर्वतीच्या पायथ्याशी असलेलं त्यांचं पार्थिव वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये आणण्यात आलेलं आहे. अगदी काही मिनिटांमध्ये बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवाला शेवटचा निरोप दिला जाईल. बाबासाहेब पुरंदरे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांचं संपूर्ण आयुष्य हे छत्रपतींच्या विचारांचं महत्त्व, छत्रपतींच्या कार्याचं महत्त्व सांगण्यासाठी त्यांनी व्यथित केलं आणि वयाच्या 100व्या वर्षांपर्यंत बाबासाहेबांनी अहोरात्र संशोधन करत, छत्रपतींचा वारसा जपत, विचार पेरत छत्रपतींच्या कार्याचा गौरव त्यांनी केला. छत्रपतींच्या कार्याचं महत्त्व त्यांनी पटवून सांगितलं. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर आता अगदी काही वेळात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते. बाबासाहेबांचं पार्थिव रुग्णवाहिकेतून वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये आणण्यात आलेला आहे. अखेरचा निरोप देण्यासाठी मोठा जनसमुदाय त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुण्यातली ही थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहतोय.
बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती. ही थेट दृश्य आता अगदी काही वेळात बाबासाहेबांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होतील, अग्निराग दिला जाईल. बाळासाहेबांना निरोप देण्यासाठी संपूर्ण तयारी करण्यात आलेली आहे. शासकीय कर्मचारी देखील त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि हे पार्थिव आता वैकुंठ स्मशानभूमी परिसरामध्ये आणण्यात आलेलं आहे. पर्वतीपासून रुग्णवाहिकेतून बाबासाहेबांचं पार्थिव जे आहे ते वैकुंठ स्मशानभूमीपर्यंत आणण्यात आलेलं होतं. अगदी काही वेळात आता पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहिती मिळते. ही थेट दृश्य पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी परिसरातली ही थेट दृश्य आपण जय महाराष्ट्रवर पाहतो आहोत. पुण्यातल्या वैकुंठ स्मशानभूमी परिसराच्या बाहेर मोठ्या संख्येनं नागरिक जमलेले आहेत. त्याचीच ही थेट दृश्य आपण टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय. बाबासाहेबांना अखेरचा निरोप देण्यासाठी जमलेला हा जनसमुदाय. पंडित दीननाथ मंगेशकर रुग्णालय, या रुग्णालयात बाबासाहेबांनी अखेरचा श्वास घेतलाय.